रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर बघा आता झाली बघा दिवाळी, आणि दिवाळी झाली की आता माहेरून सासरे आल्यावर शेतातले कामाची उलाढाल चालू असती. आणि उलाढाल आल्यावर करायची बी म्हटल्यावर बघा 3 दिवसापासून खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का पाऊस? आमच्याकडे तर असा पाऊस चालू आहे ना 3 दिवसापासून. आता हातात आलेलं पदरात आले यायचं पीक ते सुद्धा येऊन देईना. आता लगी शेतात जायचं कामच नाही, डायरेक्ट पायच फसू राहिले, इतकं पाऊस झालेला आहे. आणि तेवढं आम्ही 2 दिवस मक्का काढली, तेवढं ते आमचं मक्याचं काम झालं आणि घरी नेली मक्का. तरी दुसऱ्या 2 शेतामधली मक्का तर खरंच पाण्यात आहे बरं का. खूप पाऊस झालेला आहे. 3 दिवस पाऊस चालू आहे आम्हाला. 3 दिवस दर 2-3 घंट्याला पाऊस येतोय. 2-3 घंट्याला पहिला पाऊस सुकत नाही कुठं, तर लगेच दुसरा येऊन ठेपतो लगेच. असं वातावरण झालेलं आहे आमच्याकडनं. हे बघ पुरं धुंदकलेलं आहे लगेच. आणि इकडलं बघा असं हे बघा अंधारल्यासारखं वाटतं ना, तर हे वातावरण पावसाचं आहे आणि पूर्ण अशी धुई आल्यासारखं वाटतं. आणि आता ह्या पावसाने इतकं नुकसान केलं, शेवट आला पण ना खूप नुकसान झालं लोकांचं पण. आणि आमचं तर झालंच, थोडंफार झालेलंच आहे आमचं पण. कारण की थोडंफार म्हणताच नाही येणार, कारण की 2.5 एकर मका पाण्यामध्ये म्हटल्यावर मग काय काय येणार आहे हाताला, नाही का? आणि आता 3 दिवसापासून चाललेला पाऊस हा बंद होईना. आणि आता त्यानंतर तुम्ही जर बघितलं पावसाने इतकं नुकसान केलं म्हणलं, परत धुई आल्याच्या नंतर किती नुकसान होईल हे पण विचार करायचं गोष्ट आहे ना. धुई आल्यानंतर पण नुकसानच होणार आहे. आणि आपल्या बघा डाळिंबाला वेस्टेज फुलं निघलेली आहे आता, कारण की पाऊसच जादा झाला डाळिंब बागेला. आता तानावर घ्यायचा तर ताण बसायचा, तर बघा आता लगेच त्याला फुलं पण यायला लागली. पाणी जादा झालं बागेला, जादा पाणी चालत नाही डाळिंब बागेला. आणि आता कसं ताण द्यावं म्हटलं तर ताण बसणार नाही लवकर बागाचं. तिथं एक नुकसान झालं आपलं बागाचं. आणि ही भुईमुगाचं आणि आपलं मक्काचं मोकळं झालेलं रान आहे. आणि आता याच्यात रोटा वेटर करून ठेवलं आहे दिशेच्या काकांनी. तर आता यात कांदे पेरायचे आम्हाला, पण कांदे थोडं लेट झाले तरी चालेल, पण मग दुसरं पीक पाण्यात जाऊ राहिलं. आणि एक कारण म्हणजे चक्कर मारायला मी कमून आले, तर आता 7-8 दिवसापासून, म्हणजे तरी 6-7 दिवस झाले तशी शेतात नव्हतं आले. चक्कर मनाला राव आहे ना, चिखलत का ना, पण आलेच मी चक्रा मारायला. तर म्हटलं मग चला तुम्हाला पण आपलं हे काय आहे मागं लावलेलं हे तुम्हाला मी दाखवायचं. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी थोडंसं दाखवलं तर नवीन बटाटा लागवड. तर बघा ही बटाटा लागवड आपली कशी अशी एवढली झालेली आहे, तरी झालेली ती झाडं वाढलेले आणि एकदम मस्त लागवड उतरलेली आहे. बटाटे पण एकदम मस्त आहे, हिरवी हिरवे गार आहे. पण त्याचं आता कुठं मुडं हे झालेले तण उतरलंय. आता ते तण मारायचं. आता त्या तणाला आता परत औषध आणावं लागन, मारावं लागन. मग औषध मारल्याच्या नंतर तण जळाल्यानंतर परत त्यात वखर हाकणे. आणि बटाट्याला वाढ ही जास्त प्रमाणात आहे बरं का. हे बघा तरी 3च आठवडे झालेले, पूर्ण 3 आठवडे आज पूर्ण झालेले आहे बटाटा लावून. आणि बघा 3 आठवड्यात बटाटे केवढले. तर मी तुम्हाला तर थोडंसं बॅक कॅमेऱ्याने जवळून दाखवते, मग तेव्हा कळन. तर बघा आता हे बटाट्याचं झाड. तर बघा काहींना बघितलं नसन, ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी बटाट्याचं झाड बघा एवढं वाढलेलं आहे आमचं. तर बघा आणि बघा सरीची सरी बटाटा मस्त उतरलेला आहे. अशी बटाटा लागवड आम्ही लावलेली आहे. तर बघा ग्रोथ पण छान आहे बरं का, मस्त उतरलेले आहे. आणि वाढ पण छान आहे मस्त त्याची. आणि पानं पण एकदम थोडा सुद्धा कोकडा नाही पानांवर बघा, थोडा सुद्धा नाही. तर ही बटाटा लागवड करून आता 3 आठवडे पूर्ण झालेले आहे. आणि पहिल्यांदा ठिबक नव्हतं याला, ठिबक करायचं आहे. पण ठिबक करायला कसं लेट झालं, आता पाऊस झाला ना हो, तुम्हाला तर माहिती आहे चौकडच पाऊस चालू आहे आता. हे बघ शेतात पाणी साचलेलं आहे. आत्ताच इतकेच पाऊस होऊन जाईल अर्धा तासापूर्वी, तरी असं पाणी साचलेलं आहे. तर असं पाऊस असा 3 दिवसापासून चाललेला पाऊस बघा. आता या पिकाला उन्हाची सक्त गरज आहे बरं का. पाऊस यायला नाही पाहिजे, पण आता ऊन पडलं तर ही पीक किती छान उतरण बघा. ते बटाट्याचे एका बटाट्याला किती कोंब आहे बघू आपण. ही एक बरं का, ह्यो एक 3 ते 4 तो चौथा 4 कोंब आलेले बटाट्याला.
बघा तुम्ही, काही ठिकाणी 3 आहे, इथं 3 आहे, तर बऱ्याचशा ठिकाणी 4, 3, काही ठिकाणी 5 पण आहे. तर बघा असं बटाट्याचं झाड असं आहे. तर अशी लागवड केली आम्ही, कधीच केलेली नव्हती बटाटे, तर यंदा करून बघितलेली आम्ही बटाटा लागवड. तर अशी बटाटा लागवड झालेली आमची ओली. आणि त्याला आम्ही खत कोणतं टाकलेलं हे मला तुम्हाला सांगायचं एकदा. तर याला आम्ही नोनी खत टाकलेलं आहे, नोनी. तर आता पहिल्यांदाच टाकून बघितलेलं आहे. ते खत आम्हाला गुजरातवरून आलेलं आहे, ते साहेबांनी दिलेलं आहे कोरपडेवाल्यात. तर मग ते आम्ही प्रयोग करून बघितला. तर हे खत कसं येतं, खतामुळं कसं पीक येतं ते बघायचं आहे एकदा आम्हाला. तर आता हिला पहिल्यांदा पाणी दिलं हे बघा, पाईप पण शेतातच वावरतच पडलेलं आहे. कारण की पहिलं स्प्रिंकलरनी पाणी दिलं, तर नंतर त्यावर 2 दिवसांनी तर पाऊसच झाला. थोडे थोडे कोंब यायला लागले नाही तर लगेच पाऊस सुरुवात झाली. आणि दुसरून पाणी द्यायचं तांबावनी, पण मग ते नाही दिलं. मग पाऊस आला, तर पावसाने तर चांगलंच झालं ह्या पिकाला, पण दुसऱ्या पिकाची खूप नुकसान झालं. नाजडी होती, कारण की एवढं कष्टाने पिकवलेलं पीक हातात येत नाही, त्याच्यामुळं मग माणसाला थोडं मनाला वाईटच वाटतं ना. या रानामध्ये पहिल्यांदा बाजरी होती, बाजरी पण चांगली झाली. आणि त्यानंतर बघा बटाटा लावलेला आहे, तर बटाटा पण एकदम मस्त आहे आणि चांगला आलेला आहे बटाटा पण. बघा मस्त. हे बघा साऱ्याच्या साऱ्या दिसू राहिल्या. आणि आधी सगळ्याला वाटत होतं बटाटा उगणार नाही, पण बटाट्याला उगायला जवळपास 8 ते 9 दिवस मोकळा वेळ लागतो. तेव्हा ते बटाटे 9व्या 10व्या दिवशी पूर्णपणे सरी दिसते. नाहीतर काही लहान मोठे झाडं आहे, काही लवकर उगतात, कोंब मोठले असतात, काहीचे छोटेले असतात, त्यामुळे होतं. तर बघा असे असे साऱ्या दिसते मस्त. तर पाणी बघा, पाणी पण सगळ्याच्यात पाणीच पाणी रानामध्ये. आणि त्या दिवशी आपण कुट्टी केली ना, तर ती कुट्टी इथं आणून टाकलेली आहे बघा. इथं ही डाळिंब बागेला टाकायची थोडी नंतर एक जाळी. तर आम्ही गेल्या वर्षी पण टाकली होती आणि यंदा पण टाकायचीच आहे. कारण की ही ना जेव्हा बाग धरतो तेव्हा परत टाकायची, त्या खतावर परत एक लेप द्यायचा कुट्टीचा. आणि त्यामुळे ना काय होतं, डाळिंबाच्या पांढऱ्या मुळ्यांना जास्त वाव भेटते वाढायला, खत पण व्यवस्थित भेटतं ना म्हणून. तर असं दिशेच काकांचं म्हणणं आहे. आणि आम्ही पण म्हणजे गेल्या वर्षी पण टाकले होते ना, त्याच्यामुळे चांगलाच फायदा झालेला होता. मग यंदा पण कुट्टी करून घेतली, कारण की एवढा मोठा चारा राहतो, तो चारा टाकायचा कुठं, त्या प्रॉब्लेम येतो. त्याच्यापेक्षा कुट्टी करून छोट्या जागेवर टाकलेली ती कुट्टी मापत राहते. म्हणून आम्ही हा प्रयोग करतो, चारा टाकायला जागा पुरत नाही, रान गुत्त म्हणून. तर असा प्रयोग केला. आणि आता बटाटा तर आपण याच्यात पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बटाटा कोणत्या जातीचा आहे आणि त्याला अजून पण काय डोस टाकलेला आहे आपण, ते पण बघणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये भेटू. तर चला बाय. रामकृष्ण हरी.